नमस्कार मित्रांनो, जानेवारी 2025 मध्ये वेगवेगळ्या धाटणीचे असे मराठीचे जवळजवळ आता 4 ते 5 सिनेमे रिलीज होणार आहेत। त्याच्यामध्ये पहिला आहे फर्स्ट क्लास दाभाडे, जो एक फॅमिली कॉमेडी ड्रामा या कॅटेगरीतला पिक्चर आहे। त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे जिलबी। आता हा एक सस्पेन्स मर्डर मिस्ट्री थ्रिलर या कॅटेगरीतला पिक्चर आहे। ज्या काय अपेक्षा आहेत आपल्याला जानेवारी 2025 मध्ये नवीन वर्षातल्या त्या याच पिक्चरकडून आहेत। त्यानंतर येतोय तो म्हणजे संगीत मान अपमान। आता हा एक म्युझिकल ड्रामा, एक लव्ह स्टोरी आणि हिस्टॉरिकल ड्रामा या कॅटेगरीतला पिक्चर आहे। आता या पिक्चरबद्दल काय बोलायचं, याचं म्युझिक जबरदस्त आहे, जिओ स्टुडिओचा हात आहे, त्यामुळं त्याचे सेट्स वगैरे सगळं काही बिग बजेट वाटतंय। आता याच्याकडून पण बऱ्यापैकी आपल्याला अपेक्षा आहेत। त्याच्यानंतर येते तो म्हणजे एक ॲसिड अटॅकवरचा, जसा दीपिकाचा पिक्चर आला होता बघा छपाक नावाचा, त्याच पद्धतीचा एक आता मंगला नावाचा मराठीमध्ये पिक्चर येतोय। ह्याचा पण ट्रेलर आपल्याला प्रॉमिसिंग वाटतोय। त्याच्यानंतर आणखीन एक पिक्चर येते तो म्हणजे याचं टायटल ऐकून मला जबरदस्त वाटलं, टायटल खतरनाक। बाकी पिक्चर लो बजेटचा आहे, ट्रेलर काय कापायचा, ट्रेलरमध्ये काय दाखवायचं ते सगळं काही यांना एवढंसं जमलेलंच नाहीये। ज्याचं नाव आहे मिशन अयोध्या। आता याची स्टोरी थोडीशी इंटरेस्टिंग वाटली होती बघा, पण ती एक्झिक्यूट करायला कुठंतरी चुकली। आता याच्यावर जो काय टेररिस्ट अटॅक आतंकवाद्यांचा जो काय अटॅक होतो ना, ही जी शाळेची ट्रिप गेलेली असते अयोध्येला, तिथं अटॅक होतेला, हा सीन त्यांनी दाखवायला नसाय पाहिजे होता। तर ती काहीतरी एक रोमांच बनून राहिला असता चित्रपट बघण्यामधला, पण त्यांना अति रोमांच क्रिएट करण्याच्या ह्याच्यात ना अति तिथं माती होऊन गेली। तरी पण या सर्व पिक्चरला आपल्याकडून शुभेच्छा। आता महत्त्वाचा मुद्दा हा की हे सगळे पिक्चर जे काय बॉलिवूडचे 4 ते 5 पिक्चर येत आहेत, मोठे मोठे पिक्चर येत आहेत। जे पिक्चर पुष्पामुळे तटले होते ना, ते पिक्चर आता येत आहेत। त्यांच्यापुढेही आपले किती ठाव मांडतात आता तेच बघायचं आहे। आता जानेवारीमध्ये पहिला पिक्चर येतोय बॉलिवूडचा, तो म्हणजे फतेह। हा ट्रेलर, याची ॲक्शन जबरदस्त वाटते। फक्त डायलॉग आणि स्टोरी हे आता सोनू सूद करणार तर काय म्हणा, पण यातली ॲक्शन टॉप नॉच लेवलची वाटते। म्हणजे खरोखर याला गावठी जॉन विक असं म्हणतायत, पण ॲक्शन जबरदस्त वाटते। त्याच्यानंतर कंगना राणावतचा एक पॉलिटिकल थ्रिलर ड्रामा या कॅटेगरीतला पिक्चर येते, जो म्हणजे एमर्जन्सी, ज्याच्यावर तिची ॲक्टिंग, कंगना तशी ॲक्टिंग बऱ्यापैकी करते, पण तिची कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट हिथंच कुठतर ती मार खाते। पण आता ती आहे BJPची, याच्यामध्ये रोल करते काँग्रेस अध्यक्षा, पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा तो रोल करते। आणि त्यामध्ये एमर्जन्सी कशी चुकीची होती, बरोबर होती, हे सगळं त्याच्यामध्ये दिसणार आहे आपल्याला। त्यानंतर आणखीन एक पिक्चर येते, तो म्हणजे अजय देवगण, जो कोणी आपल्या नेपो किड्सना सगळ्यांना सहारा द्यायला या लागलाय, आझाद पिक्चर घेऊन। त्याच्यामध्ये आता त्या घोड्याचं नाव आझाद आहे, घोड्याच्या नावावरनं ठेवलाय। बाकी काय हा सपोर्टिंग कास्टमध्ये असणार आहे, एवढं त्याच्यामध्ये दिसतंय। त्यानंतर अक्षय कुमारचा एक बहुचर्चित पिक्चर, ज्याच्यावर म्हणजे आता म्हणू शकतोय की आता कमबॅक करायला अक्षय कुमार तयार आहे, असा पिक्चर तो म्हणजे स्कायफोर्स कडून अक्षय कुमारला खूप अपेक्षा आहेत। आता हा पण ना एक म्हणजे रिअल म्हणजे सत्य घटनेवर आधारित आहे। जसं आपल्या महाराष्ट्र म्हणतोय बघा, भारताच्या एअरफोर्सनं जे काय अटॅक केलं होतं आणि तिथून आपल्याला एखादं सोडवून आणलं होतं, हे त्यामध्ये। आणि तुम्हाला जर बॉर्डर पिक्चर आठवत असेल ना, तर त्यावेळी पण त्याच्यामध्ये शेवटला जो जॅकी श्रॉफ येतो आणि एअर अटॅक करतो बघा, एअर स्ट्राईक करतो, बहुतेक त्याच्याशी स्टोरी कुठं रिलेटेड असणार आहे त्या इन्सिडेंटशी। आणि सगळ्यात शेवटी बॉलिवूडचा येतोय तो म्हणजे देवा। आता देवा जरा बऱ्यापैकी वाटतोय, कारण का याच्यामध्ये शाहिद कपूरचा जो रोल म्हणजे घेतलाय ना, ते जरा येडं खतरनाक वाटायला लागले देवा पिक्चर। आता हा पण काय एक याची आणि जिलबीची स्टोरी आपल्या सेम आहे बघा, देवा आणि जिलबीची स्टोरी, मर्डर मिस्ट्री हाय प्रोफाईल मधली केस। दोन्ही पिक्चरमध्ये हाय प्रोफाईल केस आहेत आणि त्याच्यामध्ये एक हरामी इन्स्पेक्टर आहे। जसा जिलबीमध्ये आपला स्वप्नील जोशी आहे आणि देवामध्ये आपला शाहिद कपूर आहे। आता एवढे सगळे पिक्चर जानेवारी 2025 मध्ये येत आहेत। बघू कुठल्या पिक्चरचा झेंडा रवतोय आणि कुठल्या पिक्चरला आपल्याला यश मिळतंय। बाकी सगळ्याच पिक्चरला आपल्याकडून शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा।